मित्रांनो, टरबूज लागवड करताय पण बियाण्यापासून लागवड करताय, जरा थांबा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग निर्णय घ्या. आज आपण फायदे तोटे बघणार आहे. सर्वात आधी बघूया बी लावल्याचा फायदा काय होतो. तर एक पाकिट तुमचं 1300 रुपयापर्यंत येतं. त्याच्यामध्ये साधारण 1100 बिया असतात. त्याच्यापैकी 80% जवळपास तुमच्या बिया जर्मिनेट होतात. म्हणजेच एका बियेची कॉस्ट जवळपास तुमची ₹1.55 जाते. आपण 1.5 रुपया पकडूया. रोपाची किंमत असते 2.5 रुपये. म्हणजे गॅप किती झाला? 2.5 रुपये मायनस 1.5 रुपये म्हणजे 1 रुपया. म्हणजे 1 रुपया तुमचा एका बी मागे तुमचे वाचलेत. आता एका एकरामध्ये तुम्ही 6000 बिया लावणार आहात. म्हणजेच काय की 6000 रुपये तुम्ही वाचवले. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण पहिलं नुकसान बघूया. तुम्ही एका एकरमध्ये 6000 बिया लावणार आहे. आता 6000 बिया तर तुमच्या उगवणार नाहीये. 15% तर कमीत कमी तुमचं जर्मिनेशन कमी येणार आहे. म्हणजेच काय, 6000च्या 15% म्हणजे साधारण 900 बिया तुमच्या कमी उगवणार आहे. 900 वेली तुमच्या कमी चालणार आहे. आता एका वेलीला आपण कमीत कमी 3 किलोचा तरी फळ पकडूया. म्हणजेच काय, 2700 किलो माल तुमचा एका एकर मागे कमी निघतोय. आता 5 रुपयाचा जरी आपण भाव पकडला तरी एका एकरला 13,500 रुपयाचं नुकसान आपलं होतंय. आता आपण बी कोणाकडून लावतो? आपल्या मजुरांकडून लावतो. कोणती बाई काय करते? बी खूप खोल टोचतात. काही बाया बी वर लावतात. आता हे जे वर लावलेलं बी आहे आणि खाली लावलेलं बी आहे, हे मित्रांनो एकाच दिवशी जर्मिनेट होईल का? तर आता आपण थोडंसं मागे जाऊन बघूया. तुम्ही ज्या वेळेला बियाण्याची लागवड केली होती मागच्या वर्षी, तो दिवस आठवा. बी लावल्यानंतर तुम्हाला एकसारखं जर्मिनेशन एकाच दिवशी दिसलं का? उत्तर आहे नाही. साधारण 5 ते 7 दिवस 8 दिवस तुमचं ते जर्मिनेशन कंटिन्यू चालू असतं. आणि जे माझे शेतकरी मित्र डिसेंबरमध्ये लागवड करताय त्यांना तर विचारायलाच नको. तुम्ही स्वतः सांगाल की 15-20 दिवसापर्यंत बियाण्याची उगवण ही चालू असते. फळं तोडणीच्या दिवशी काय होतं की व्यापारी येतो, 1 नंबरचा माल घेऊन जातो. नंतर 4-5 दिवसांनी येतो, 2 नंबरचा माल घेऊन जातो. म्हणजे 1 नंबरच्या मालामध्ये आणि 2 नंबरच्या मालामध्ये साधारण 5 ते 6 दिवसाचा गॅप असतो. आता हे एका उदाहरणामधून आपण समजून घेऊया. 6000 बिया तुम्ही लावल्या, त्याच्यापैकी 10% बिया म्हणजे 600 बिया तुमच्या समजा उशिरा उगवल्या. तर 600 बिया म्हणजे काय? 600 वेली. आता 600 वेलींना 4 किलोचं जरी एक फळ पकडलं तरी 600 गुणिला 4 2400 किलोचं तुमचं नुकसान आहे मित्रांनो. समजा 12 रुपये किलो जर 1 नंबरला भाव असेल, निम्मा भाव आपल्याला 2 नंबरला मिळतो. तर 6 रुपयाच्या पण हिशोबाने जरी आपण पकडलं तरी आपलं 14,400 रुपयांचं नुकसान फक्त इथेच होतंय मित्रांनो. म्हणजे 1 नंबरमध्ये जर तुमचा जास्त माल येतो तर व्यापारी पण खुश असतो, तुम्हाला दर पण चांगला मिळतो. बी लावलं आणि रोप लावलं तर याचा जो गॅप असतो हा साधारण 15 दिवसाचा गॅप असतो. म्हणजेच काय, रोपाचं उत्पन्न हे बी लावल्यापेक्षा 15 दिवस अगोदर येत असतं. की पूर्ण 15 दिवसाचा तुमचा विजेचा खर्च वाचला, पाण्याचा खर्च वाचला, खताचा खर्च वाचला, ड्रिंचिंगचा खर्च वाचला, फवारणीचा खर्च वाचला, मजुरीचा खर्च वाचला. 15 दिवसाचा तुमचा पूर्ण खर्च वाचला. मित्रांनो, या पहिल्या 15 दिवसामध्ये तुमच्या कमीत कमी 2 फवारण्या तर होतातच. आता तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर कमीत कमी एक स्प्रे तुमचा 1500 रुपयाचा होतोच. तर 1500 रुपयाप्रमाणे 2 फवारण्यांचे 3000 रुपयाचं नुकसान तुमचं होत आहे. आपण बी लावून वाचवले किती रुपये? 6000 रुपये. पण आपण गमवले किती रुपये? 14,400 अधिक 13,500 अधिक फवारणीचे 3000 रुपये. कमीत कमी एकरी एवढं नुकसान आपलं होतंय मित्रांनो फक्त बी लावल्यामुळे. मग माझं तुम्हाला आवाहन आहे की उभा भारत देश रोपावर शिफ्ट झालाय. तंत्रज्ञानाचा अवलंब उभ्या भारत देशाने केलेला आहे. मग आपणच का मागे राहतोय? आणि पर्यायाने आपलं उत्पन्न वाढेल आणि आपल्या खिशामध्ये पैसे जास्त येतील. म्हणून शांत चित्ताने पूर्णपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या. बी लावायचंय की रोप लावायचंय. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.